नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र गणेश कळसकर, सायन्स अकॅडमी दौंड, आत्मविश्वासातून यशाकडे. मित्रांनो, आज आपण सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री या चॅप्टरचा पुढील भाग अभ्यासणार आहोत आणि आपण सुरुवात करणार आहोत मोल कन्सेप्टने. तर मित्रांनो, व्हॉट इज दी वन मोल? वन मोल म्हणजे काय? पहा, वन मोल is the amount of a substance. One mole is the amount of substance that contains as many entities or a particles as there are atoms in 12 gram of carbon 12 isotope. मित्रांनो, लक्षात घ्या, वन मोल आपण कोणाला म्हणणार? वन मोल इज दी अमाउंट ऑफ ए सबस्टन्स. वन मोल ही एक कोणत्याही सबस्टन्सची अमाउंट असेल. पहा, एक कोणताही सबस्टन्स आपण जर विचारात घेतला तर त्याला मी वन मोल म्हणेल. मी थोडं याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, हा आहे आपला सबस्टन्स ए. ए या सबस्टन्सची अमाउंट आहे एवढी. ओके, हा कोण आहे आपला सबस्टन्स ए. ए या सबस्टन्सची फॉर एक्झाम्पल ती आहे अमाउंट. मी जर ए ला वन मोल म्हणणार असेल तर ए हा वन मोल एवढा आहे. कधी? पहा, one mole of a substance is the amount that contains as many entities or the particle. यामध्ये आपण कन्सिडर करूयात पार्टिकल्स आहेत, और आपण कन्सिडर केलं याच्यामध्ये कोण आहेत? एंटिटी आहे. कोणतीही एखादी एंटिटी असेल. मित्रांनो, एंटिटी म्हणजे ऍटम्स, आयन्स, मॉलिक्युल्स, इलेक्ट्रॉन्स, काहीही असेल. ओके, तर ए हा सबस्टन्स वन मोल आहे. आपण कधी म्हणू शकतो? जर या अमाउंट मध्ये, ए ची जी आपण अमाउंट घेतली आहे त्या अमाउंट मध्ये प्रेझेंट असणारे पार्टिकल्स किंवा एंटिटी हे कोणा एवढे असतील? हे कोणा एवढे असले पाहिजेत? मस्ट बी इक्वल टू ऍटम्स प्रेझेंट इन कोणामध्ये? 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12 आयसोटोप. मित्रांनो, आता तुम्हाला हे थोडक्यात लक्षात येण्यास सुरुवात झाली असेल. मी ए हा सबस्टन्स वन मोल आहे असं कधी म्हणू शकतो? जर यामध्ये प्रेझेंट असणारे पार्टिकल्स हे किती असतील? कार्बन 12 मध्ये असणाऱ्या कार्बन 12 च्या 12 ग्रॅम मध्ये, कार्बन 12 च्या 12 ग्रॅम मध्ये प्रेझेंट असणाऱ्या ऍटम्स एवढे जर हे पार्टिकल असतील ए मधील, तर ए हा किती आहे? वन मोल. आता मी एक वेगळं एक्झाम्पल घेतो. लक्षात घ्या, मी इथे घेतला बी. तो कोण आहे? बी हा एक सबस्टन्स आहे आणि बी मध्ये आहेत आयन्स. बी मध्ये हे कोण आहेत? सर्वच्या सर्व आयन्स आहेत. मग आता बी हा वन मोल आहे असं मी म्हणणार आहे. बी इज वन मोल. कधी? बी हा वन मोल आहे असं मी कधी म्हणेल? इफ द नंबर ऑफ आयन्स, इफ नंबर ऑफ आयन्स ऑफ बी इक्वल टू, बी मध्ये प्रेझेंट असणारे जे आयन्स आहेत त्यांचा जर नंबर कार्बन 12 च्या, कार्बन 12 हा जो आयसोटोप आहे त्याच्या 12 ग्रॅम मध्ये, कार्बन 12 च्या 12 ग्रॅम मध्ये प्रेझेंट असणाऱ्या ऍटम्सच्या नंबरला मॅच होत असेल, म्हणजे याच्यामध्ये असणारे आयन्स जर कार्बन 12 च्या 12 ग्रॅम मध्ये प्रेझेंट असणाऱ्या ऍटम्स एवढेच असतील तर बी हा किती असेल असं आपण म्हणणार? वन मोल. हरकत नाही मित्रांनो, जरी हा कन्सेप्ट अजूनही तुम्हाला परफेक्ट झालेला नसेल तरी काळजी करण्याचं कारण नाही. कारण तसं जर पाहिलं तर केमिस्ट्री मधील हा सर्वात किचकट वाटणारा कन्सेप्ट आहे, पण तो एकदा समजला तर परत अडचण येणार नाही. पाहूयात आपण वन मोल म्हणजे काय.
1 मोल इज द अमाऊंट ऑफ ए सबस्टन्स. डिफाईन करायची सोपीच आहे तुम्हाला, लक्षात ठेवायला अडचण नाही, पण तुम्हाला कन्सेप्ट समजला पाहिजे. 1 मोल इज द अमाऊंट ऑफ ए सबस्टन्स. 1 मोल ही काय आहे? इट इज द अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन्स as many entities or the particle as there are the atoms in. की जे कोणा एवढे असले पाहिजे, there are the atoms in कोणामध्ये 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12 आयसोटोप. कार्बन 12 च्या 12 ग्रॅम ऑफ मध्ये जेवढे ॲटम्स असतील तेवढेच जर या अमाऊंट मध्ये असणारे एंटिटीज असतील किंवा या अमाऊंट मध्ये प्रेझेंट असणारे पार्टिकल्स असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? 1 मोल. अजूनही हरकत नाही. मग जर विषय आपल्याला जे एंटिटीज किंवा जे पार्टिकल शोधायचे ते किती असले पाहिजे आपण असं म्हणतोय? कार्बन 12 आयसोटोप मध्ये कार्बन 12 च्या 12 ग्रॅम मध्ये असणाऱ्या ॲटम्स एवढा. मग अगोदर आपण कार्बन 12 मध्ये त्याच्या 12 ग्रॅम मध्ये किती ॲटम्स आहेत हे शोधून घेऊ, मग आपल्याला मॅच करता येईल. लक्षात घ्या, डेफिनेशन इथे मी आहे असे ठेवतो. व्हॉट इज द 1 मोल? 1 मोल इज द अमाऊंट ऑफ ए सबस्टन्स that contains as many entities or a particle as there are atoms in 12 gram of carbon 12 isotope. ओके, क्लिअर झालं. आता आपण काय शोधणार आहोत? नंबर ऑफ ॲटम्स इन 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12 आयसोटोप्स. सुरुवातीला ते शोधून दाखवतो म्हणजे तुम्हाला हे सोपं जाईल. कॅल्क्युलेशन ऑफ नंबर ऑफ ॲटम्स कोणामध्ये? इन 12 ग्रॅम ऑफ कोणाचे? कार्बन 12 आयसोटोप. मित्रांनो हे पहा, आपल्याला त्याच्यामध्ये किती आयटम्स आहेत, 12 ग्रॅम मध्ये किती आयटम्स आहेत आपण त्या अगोदर शोधणार आहोत आणि मग आपल्याला हा कन्सेप्ट समजायला इझी जाईल. पहा मी सुरुवात करतोय. मास ऑफ 1 कार्बन 12 ॲटम इज, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. मास ऑफ कोणाचा मास? 1 कार्बन 12 ॲटम. 1 कार्बन 12 ॲटम म्हणजे कार्बन 12 मी का म्हणतो मित्रांनो, मी मुद्दाम थोडक्यात मांडतो आणि मी पुढे डिटेलमध्ये बोलणार आहे. सध्या फक्त लक्षात घ्या, कार्बनचे तुम्ही 10th मध्ये अभ्यासले, 9th मध्ये अभ्यासले. कार्बनचे 3 आयसोटोप्स आहेत, 6, 12, 6, 13, 6, 14. त्यापैकी आपण स्टँडर्ड कोणाला कन्सिडर करतोय? 6, 12 आणि म्हणून तर आपण इथे कार्बन 12 असं म्हणलेलं आहे. लक्षात आलं, आपण या दोघांचा विचार करत नाहीत. पहा, मास ऑफ 1 कार्बन 12 ॲटम इज, त्याचा मास किती मित्रांनो? 1.992648 into 10⁻23 ग्रॅम. हे लक्षात आलं? दिस इज द मास ऑफ 1 कार्बन 12 ॲटम. मित्रांनो कार्बन 12 चा एक ॲटम जर घेतला ना, एक ॲटम, त्या ॲटमचा मास किती आहे? एवढा आहे. हे झालं एका ॲटमचा मास. पण आपला विषय काय चाललेला आहे? 12 ग्रॅम. 12 ग्रॅमचं किती? मग मी पुढे असं बोलतोय, मास ऑफ 1 मोल ऑफ कार्बन ॲटम. मास ऑफ 1 मोल ऑफ कार्बन 12 ॲटम. कार्बन 12 च्या 1 मोल मध्ये किती, त्याचं मास किती आहे मित्रांनो? इज इक्वल टू, असं म्हणतोय, मास ऑफ 1 मोल ऑफ कार्बन, ओके, इट इज इक्वल टू 12 ग्रॅम. ठीक आहे, कन्फ्युजन नको. परत एकदा व्यवस्थित पहा. मास ऑफ 1 कार्बन, हे मुद्दाम कार्बनला मी आता C12 मानतो. हा, मास ऑफ 1 कार्बन 12 ॲटम इज, एका ॲटमचं मास किती? एवढा आहे. इथे मी एका मोलचं मास घेतले. हे एका कार्बन 12 ॲटमचं मास आहे 1.992648 into 10⁻23 ग्रॅम. And this is the mass of 1 mole of carbon atom is 12 gram. Then the number of atoms in, मग नंबर ऑफ ॲटम्स किती असते मित्रांनो? पहा, नंबर ऑफ ॲटम्स इन 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12
आयसोटोप इज इक्वल टू, पहा 12, एका मोलचं मास किती, 12 ग्रॅम पर मोल अपॉन एका मोलचं कार्बन ऍटमचे एका मोलचं मास 12 ग्रॅम अपॉन एक मास ऑफ वन कार्बन ऍटम किती, एवढं 1.992648 इंटू 10⁻⁻23. मित्रांनो हा -10⁻⁻23 वरती आला की तो काय होणार आहे, +23. आता अप्रॉक्सिमेटली मी सांगतो 12 अपॉन 1.9, 1.9 इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 2, म्हणजे 2 6 जा 12, म्हणजे ही जी व्हॅल्यू येणार आहे 6 पॉईंट, पहा किती येते, 6.0221367 0221367 इंटू 10⁻23. 6.0221367 इंटू 10⁻23 एवढे ऍटम्स मित्रांनो आपल्याला मिळालेले आहेत. ऍटम कशामध्ये, पर मोल. कन्फ्युजन करण्याचं कारण नाही, मुद्दा लक्षात घ्यायचा आहे आपल्याला. परत एकदा मी रिपीट करतो, आपण काय म्हणलो होतं, 1 मोल म्हणजे काय. व्हॉट इज 1 मोल? 1 मोल इज द अमाउंट ऑफ ए सबस्टन्स, 1 मोल इज द अमाउंट ऑफ ए सबस्टन्स that contains as many entities or the particles as there are. पुन्हा एवढे असले पाहिजे त्याच्यामधील पार्टिकल किंवा त्याच्यामध्ये असणारे कोणती एंटिटी किती असली पाहिजे, as there are the atoms in, कोणामध्ये ऍटम्स असतील ते 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12 ऍटम. कार्बन 12 हा जो आयसोटोप घेतलाय आणि जर त्याचे 12 ग्रॅम घेतला आपण, तर त्याच्यामध्ये जेवढे ऍटम्स असतील तेवढे जर ती एंटिटी असेल, तेवढी जर ती अमाऊंट असेल, तर ते असेल 1 मोल. ओके, मग आपण सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये चाललोय आता. मग अगोदर आपण काय करतोय, 1 मोल, आपण सुरुवातीला काय करतोय, मग 1 मोल ऑफ कार्बन 12 यामध्ये किती ऍटम्स आहेत ते शोधतोय. कॅल्क्युलेशन ऑफ नंबर ऑफ ऍटम्स इन 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12 ऍटम्स. ओके, कार्बन 12 च्या 12 ग्रॅम मध्ये ऍटम्स किती हे चेकआउट करतोय. आपण सांगितलं मास ऑफ 1 कार्बन 12 ऍटम, कार्बनच्या एका ऍटमचं मास किती मित्रांनो, 1.992648 इंटू 10⁻⁻23 ग्रॅम. हे एका ऍटमचं मास झालं. मास ऑफ 1 मोल ऑफ कार्बन 12 ऍटम किंवा कार्बन ऍटम, कार्बन ऍटमच्या एका मोलचं, हे एका ऍटमचं मास आहे, हे एका मोलचं मास आहे. मास ऑफ 1 मोल ऑफ कार्बन ऍटम इज 12 ग्रॅम. तर मग आपल्याला सांगायचे नंबर ऑफ ऍटम्स इन 12 ग्रॅम. नंबर ऑफ ऍटम्स कसे काढणार, 12 ग्रॅम 1 मोलचं मास अपॉन एका ऍटमचा मास किती आहे, 1.992648 इंटू 10⁻⁻23. मग मित्रांनो ही व्हॅल्यू किती आली, 6.0221367 इंटू 10⁻23 ऍटम पर मोल. म्हणजेच कार्बन 12च्या 12 ग्रॅम मध्ये असणाऱ्या ऍटमची व्हॅल्यू किती, ऍटमचा नंबर किती आहे, 6.0221367 इंटू 10⁻23 एवढे ऍटम्स असतात. ओके, आता मित्रांनो आणखी आपण सोपं करू. ही व्हॅल्यू लक्षात ठेवा. आपल्याला याच्यातले पहिले 4 म्हणजे पहिले 4 नंबर जर लक्षात राहील तरी हरकत नाही, इंटू 10⁻23. आता पहा हे कसं फाइंड आउट केलं तुमच्या लक्षात आलं असेल. मित्रांनो आता पाहू, मी म्हणलं मी एक कंटेनर घेतला, यामध्ये मी घेतलाय वॉटर, H2O मॉलिक्युल्स आहेत याच्यामध्ये. ओके, आता या कंटेनर मध्ये जे H2O मी घेतलेला आहे ते 1 मोल कधी, बघा मी याच्यामध्ये जे H2O घेतलाय तो H2O हा 1 मोल कधी. इथे मी काय याच्यात काय म्हणलो होतं आपण, H2O मॉलिक्युल्स आहेत. हे कोण आहेत, H2O मॉलिक्युल्स आहेत. या कंटेनर मध्ये वॉटर मॉलिक्युल्स आहेत. हे 1 मोल कधी, जर मुद्दाम मी मराठीतून मांडतोय, जर या बीकर मध्ये असणाऱ्या वॉटर मॉलिक्युलचा नंबर
वॉटर म्हणजे H2O मॉलिक्यूलचा नंबर किती असला पाहिजे मित्रांनो? चा नंबर 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12 मध्ये असणाऱ्या नंबर एवढा असला पाहिजे. आणि तो नंबर आपण डिटरमाइन केला आता. तर कार्बन 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12 म्हणजे या कार्बन 12 ग्रॅम मध्ये, कार्बनच्या 12 ग्रॅम मध्ये किती ऍटम्स असतात ती व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. आणि ती आहे 6.022 into 10⁻23 ऍटम्स. ओके, मग आता आपण असं म्हणलं, हे H2 जे मी या बिकर मध्ये घेतले ते मी 1 मोल कधी म्हणेल? हे वॉटर 1 मोल कधी असेल? जर त्या वॉटर मध्ये प्रेझेंट असणाऱ्या, जर या बिकर मध्ये असणाऱ्या वॉटर मॉलिक्यूलचा नंबर हा 6.022 into 10⁻23 एवढा असेल, तर ते वॉटर 1 मोल आहे असं आपण म्हणू शकतो. मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल की सरांनी मुद्दाम इथे असं का? तर हे मुद्दाम मी समजण्यासाठी तुम्हाला मराठीमध्ये मांडलेलं आहे. लक्षात आलं? याला 1 मोल का म्हणलं? मी मुद्दाम दुसऱ्या फॉर्म मध्ये घेतोय. इफ यू कन्सिडर, मी जर या बिकर मध्ये NaCl घेतले, NaCl घेतलेला आहे. मित्रांनो तुम्हाला आठवत असेल तर, when electricity is passed through that NaCl solution, it undergoes dissociation to form Na+ and Cl- ions. तो Na+ आणि Cl- ions तयार करत असतो. तर मग मी आता याला Na+ Cl- ions याच्यामध्ये तयार झालेले आहेत. मग हे कोण तयार झाले? याच्यामध्ये आयन्स तयार झालेले आहेत. आता पहा, मी याला 1 मोल कधी म्हणेल? हा जो NaCl आपण घेतलाय तो 1 मोल कधी असेल? कधी असेल हे तुमच्या लक्षात आलं? जर यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या आयन्सचा नंबर, यामध्ये या बिकर मध्ये प्रेझेंट असणाऱ्या आयन्सचा जर नंबर 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12 आयसोटोप्स मध्ये असणाऱ्या ऍटमच्या नंबर एवढा असेल, म्हणजेच किती? 6.022 into 10⁻23 एवढा असेल, तर मग मी या बिकर मध्ये घेतलेले NaCl किती आहे असं म्हणणार आहे? 1 मोल. मला वाटतं मित्रांनो आता हा कन्सेप्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात आलेला असेल. फायनली फक्त मी एका एक्झाम्पल मधून विचारू शकतो. पहा, मी एक सबस्टन्सची ही एक अमाऊंट घेतलेली आहे. ए हा सबस्टन्स आहे आणि याची काय घेतलेली आपण? एवढ्या अमाऊंट मध्ये आहे. याच्यामध्ये मी प्रेझेंट आहेत असं म्हणलं ऍटम्स. मी एक दुसरा सबस्टन्स घेतला मित्रांनो, आता या आपण म्हणतोय बी, आणि याच्यामध्ये आहेत इलेक्ट्रॉन्स. हा आपण घेतलेला आहे सी, आणि याच्यामध्ये कोण आहेत? आयन्स. तर मित्रांनो ए याला मी 1 मोल कधी म्हणेल? ए हा 1 मोल एवढा आहे. कधी म्हणणार आपण? आता लक्षात आलं? जर ए मध्ये प्रेझेंट असणाऱ्या ऍटमचा नंबर हा ए मध्ये प्रेझेंट असणाऱ्या ऍटम, कारण ए चे काय आहेत? हे ऍटम्स आहेत ना. ठीक आहे, मग ए हा 1 मोल कधी असेल? जर ए मध्ये प्रेझेंट असणाऱ्या ऍटमचा नंबर हा कार्बन 12 मध्ये असणार, कार्बन 12च्या 12 ग्रॅम मध्ये असणाऱ्या ऍटमच्या नंबर एवढा, म्हणजेच किती? 6.022 into 10⁻23 एवढा असेल, तर मी त्याला काय म्हणणार आहे? 1 मोल. तर ए हा 1 मोल कधी असेल? इफ number of atoms of A are equal to 6.022 into 10⁻23. जर
यामध्ये प्रेझेंट असणारे आयटम्स एवढे असतील तर आता मित्रांनो मला सांगा, बी ला मी 1 मोल कधी म्हणेल? बी हा आपला 1 मोल आहे कधी? इफ नंबर ऑफ कोण आहे त्याच्यामध्ये बी मध्ये? इलेक्ट्रॉन्स ऑफ बी आर इक्वल टू कोणाला? 6.022 इंटू 10⁻23. जर यामध्ये प्रेझेंट असणारे इलेक्ट्रॉन्स हे किती असतील? 6.022 इंटू 10⁻23 असतील तर ते काय असणार? आपलं 1 मोल. मी सी ला 1 मोल म्हणणार आहे कधी? इफ नंबर ऑफ आयन्स ऑफ सी, सी चे जे आयन्स आहेत मित्रांनो, नंबर ऑफ आयन्स ऑफ दी सी आर इक्वल टू 6.022 इंटू 10⁻23. आता लक्षात आलं असेल मित्रांनो 1 मोल म्हणजे नेमकं काय असतं? मी फायनल एकदा डेफिनेशन सांगतो. 1 मोल इज द अमाउंट ऑफ ए सबस्टन्स दॅट कंटेन्स as many entities or the particles as there are atoms in 12 ग्रॅम of carbon 12 isotope. ओके मित्रांनो, आता 1 मोल क्लिअर झालं. पण तुम्ही म्हणाल ही जी व्हॅल्यू आहे ती कंटिन्युअसली सारखीच रिपीट होत असते. मग ऍक्च्युअली ही जी व्हॅल्यू आहे 6.022 इंटू 10⁻23 ही व्हॅल्यू काय आहे? कार्बन 12 हा जो आयसोटोप आहे त्याच्या 12 ग्रॅम मध्ये असणाऱ्या ऍटमचा नंबर हा एवढा आहे. And this number is called as the number 6.022 into 10⁻23 is called as Avogadro's constant. मित्रांनो याला आपण Avogadro's constant असं म्हणत असतो because this value was given by the scientist Amedeo Avogadro. मित्रांनो ही जी Avogadro's constant आपण ही जी व्हॅल्यू म्हणतो 6.022 into 10⁻23 ही व्हॅल्यू कोणत्या सायंटिस्टने दिलेली आहे? अमिडो Avogadro. आणि म्हणून त्याच्या स्मरणार्थ आपण त्याला Avogadro's constant असं म्हणत असतो. लक्षात आले तुम्हाला Avogadro's constant ची व्हॅल्यू किती आहे? 6.022 into 10⁻23. तर मित्रांनो तुम्हाला 1 मोल हा कन्सेप्ट आता क्लिअर झाला आहे असं अपेक्षित धरतो आणि आपण पुढे जाणार आहोत. आता आपण सांगणार आहोत ऍटॉमिक मास. ऍटॉमिक मास म्हणजे काय? सिंपल आहे. मास ऑफ एन ऍटम म्हणजे कोणत्या एखाद्या ऍटमचं जे मास असणार आहे त्या मासच्या बाबतीत आपण बोलणार आहोत, ज्याला आपण म्हणणार आहोत ऍटॉमिक मास. ऍटॉमिक मास. मित्रांनो ऍटॉमिक मासच्या बाबतीत बोलतोय आपण. ऍटॉमिक मास इज द मास ऑफ एन ऍटम. हे आपल्या कोणत्या एखाद्या ऍटमचं काय असणार आहे? मास. इट इज द मास ऑफ एनी ऍटम. याला आपण काय म्हणणार आहोत? ऍटॉमिक मास असं म्हणणार आहोत. मित्रांनो मग ही जी ऍटॉमिक मास म्हणतोय आपण हे कसं डिटरमाइन केलं जात असतं? For this, the relative system is useful. Atomic mass is determined by relative system. Relative system in which carbon 12 mass, in which mass of carbon 12 is considered. मित्रांनो मग आता याच्यामध्ये नेमकं आपण करणार काय आहोत? कार्बनचं जे मास आहे ते एक आपण रेफरन्स मधून घेणार आहोत. ही जी सिस्टीम आहे 1961 मध्ये देण्यात आलेली होती की ज्यामध्ये an atom of carbon 12 has the mass of 12, की ज्यामध्ये कार्बन 12 चा जो ऍटम आहे इट हॅज द मास 12, की ज्याचं मास किती कन्सिडर करण्यात आलं होतं? 12. आता लक्षात घ्या. And this system was given in 1961. मित्रांनो आज आपल्याला जे कोणतेही मासेस माहिती आहेत ते कसे फाइंड आउट केलेले आहेत? हे रेफरन्स आहे, सर्वच्या सर्व रेफरन्स आहे. तुम्ही म्हणाल हे कसं? फॉर एक्झाम्पल
आपण हा एक पेन कन्सिडर केला. हा पेन याचं जे मास आहे ते आणि दुसऱ्याचं जे मास आहे हे कंपॅरेटिव्हली आपण डिटरमाइन करणार आहोत. फॉर एक्झाम्पल आपण जर विचारात घेतलं, पहा कार्बन 12चं मास किती कन्सिडर करण्यात आलं होतं? 12. मग ज्यावेळेस ऑक्सिजन विचारात घेण्यात आला, दॅट ऑक्सिजन इज, हा जो ऑक्सिजन होता तो कार्बन पेक्षा किती जड आहे, त्याचं वजन, त्याचं जे मास आहे ते किती टाइम्स आहे हे शोधलं जायचं आणि त्यानुसार मासेस डिटरमाइन केले जायचे. पहा मास ऑफ ऑक्सिजन is 1.33 times the mass of कार्बन. मित्रांनो ऍक्च्युली ऑक्सिजनचं मास कसं फाइंड आउट करण्यात आलं, त्यावेळेस असं लक्षात आलं कंपॅरिझन करत असताना कार्बनच्या मासच्या ऑक्सिजनचा मास हे 1.33 टाइम्स आहे. मग आपल्याला माहित आहे मास ऑफ कार्बन इज 12. मास ऑफ कार्बन किती आहे? 12. देन मास ऑफ ऑक्सिजन इज, याचे किती टाइम्स म्हणतो आपण? 1.33. कोणाच्या? कार्बनच्या. 12 3 जा 36 कॅरियर 3, 12 3 जा 36 प्लस 6 42, 2 कॅरियर 4, 12 1 जा 12 3 जा 36 6 कॅरियर 3, 12 3 जा 36 प्लस 6 42, 2 कॅरियर 4, 12 1 जा 12 प्लस 4 16, 16.6 अप्रॉक्सिमेट इक्वल टू 16. आलं लक्षात? ऑक्सिजनचा मास कसं डिटरमाइन करण्यात आलं? रिलेटिव्ह टू दी मास ऑफ दी कार्बन. मित्रांनो ही 1961 मध्ये देण्यात आली सिस्टीम होती. ऍक्च्युली याच्या अगोदरची जी सिस्टीम होती 1961च्या अगोदर हायड्रोजन हा स्टँडर्ड कन्सिडर केला जायचा. and with reference to that hydrogen the atomic masses of other elements were determined. बाकीचे एलिमेंटचे मासेस डिटरमाइन करण्यात आले होते. बट लेटर ऑन इन 1961 न्यू सिस्टीम वॉज डेव्हलप, नवीन सिस्टीम डेव्हलप करण्यात आली इन विच कार्बन 12 having the mass of 12 is considered as the standard, की ज्याच्यामध्ये कार्बन 12चं 12 हे मास स्टँडर्ड कन्सिडर करण्यात आलं. अँड देन द मासेस ऑफ ऑल अदर ॲटम्स डिटरमाइन बाय कन्सिडरिंग कार्बन 12. मग कार्बन 12 ला स्टँडर्ड कन्सिडर करून बाकीच्या ॲटमचे मासेस डिटरमाइन करण्यात आले. त्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलंय. ऍक्च्युअल ज्यावेळेस ते कंपॅरिझन करत होते त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं मास ऑफ ऑक्सिजन इज 1.33 टाइम्स द मास ऑफ द कार्बन. ऑक्सिजनचं मास हे कार्बनच्या मासच्या किती टाइम्स आहे असं लक्षात आलं त्यांच्या? 1.33. व्हॉट इज द मास ऑफ कार्बन? 12. देन मास ऑफ ऑक्सिजन इज 1.33 टाइम्स कोणाचं? 12 कार्बनचं. तर आपल्याला ती व्हॅल्यू आली 16. अशा प्रकारे मासेस डिटरमाइन करण्यात आलेले होते. This mass was expressed in the unit called as the AMU. मित्रांनो हे जे ॲटॉमिक मास म्हणतोय आपण हे कोणत्या युनिट मध्ये एक्सप्रेस केलं जायचं आणि त्याला म्हणलं जात असतं ॲटॉमिक मास युनिट. तर आता आपण अभ्यासणार आहोत व्हॉट इज द ॲटॉमिक मास युनिट. व्हॉट इज द ॲटॉमिक मास युनिट AMU. तर मित्रांनो आपण याला डिफाइन करतोय. वन atomic mass unit or the atomic mass unit is the mass exactly equal to, it is the mass exactly equal to the, पावर करे atomic mass unit म्हणजेच काय? It is the mass exactly equal to the 1/12 of the mass of 1/12 1/12 असं 1/12 the mass of कोणाचं मास? 1 कार्बन 12 atom. 1/12 the mass of 1 कार्बन ॲटम. मग मित्रांनो याला अतिशय सिंपल फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो ते अशा प्रकारे 1 AMU इज इक्वल टू ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू 1/12 कोणाचं 1/12 म्हणतोय आपण? मास ऑफ 1 कार्बन 12. मास ऑफ 1 कार्बन 12 म्हणजे कार्बन 12 चा म्हणजे आयसोटोप जो आपण कन्सिडर केलाय
त्या ऍटमचं एका ऍटमचं जे मास आहे त्याच्या 112. मग मित्रांनो 112, आणि तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज द मास ऑफ वन कार्बन 12 ऍटम? इट इज 1.99268 इंटू 10⁻⁻23. मित्रांनो आठवते आपल्याला ही व्हॅल्यू? ओके. आणि जर आपण याला सॉल्व्ह केलं तर ही व्हॅल्यू येणार आहे 1.66056. 1.66056 इंटू 10⁻⁻23. नाही सॉरी, कारण की आपण याला कन्वर्ट केलेलं आहे म्हणजे -24. तर लक्षात घ्या मित्रांनो 1 mu, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 1 mu? हायर लेवलला ज्यावेळेस तुम्ही MST चा विचार करणार, तुम्ही JEE नीट याचा ज्यावेळेस विचार करणार मित्रांनो, त्यावेळेस तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये विचारलं जात असतं. तर 1 mu इज इक्वल टू हाऊ मच ग्रॅम? 1 mu म्हणजे किती ग्रॅम? 1.66056 इंटू 10⁻⁻12 ग्रॅम. अशा प्रकारे ती व्हॅल्यूचं आपण ते कन्व्हर्जन सांगितलेलं आहे. मित्रांनो ऍटॉमिक मास तुमच्या लक्षात आलं असेल. ऍटॉमिक मास म्हणजेच काय? इट इज अ मास ऑफ द एनी ऍटम. कोणत्या ऍटमचं जे मास असतं त्याला आपण ऍटॉमिक मास म्हणत असतो. ऍटॉमिक मास कसं डिटरमाइन केलं जातं? असं इट इज डिटरमाइंड बाय युजिंग द कार्बन 12 ऍज द स्टँडर्ड, की ज्याचं मास किती कन्सिडर करण्यात आलं होतं? 12. ओके. Atomic mass is expressed in the unit of the AMU, atomic mass unit, which is defined as it is a mass exactly equal to the 112, the mass of कोणाचं मास म्हणतो आपण? वन ऍटम ऑफ द कार्बन 12. मग मित्रांनो आपण मांडलं 112 कार्बन 12 ऍटमचं मास किती म्हणलं आपण? 1.99268 इंटू 10⁻⁻23. आणि जर आपण याला सॉल्व्ह केलं तर व्हॅल्यू किती आली? 1.66056 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. थोडक्यात काय आपण असे लिहू शकतो, आपण आता शॉर्टकट मध्ये आपण पूर्ण व्हॅल्यू नाही यूज करणार. 1 mu इज इक्वल टू 1.66 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. आणि मित्रांनो हायर लेवल आपल्याला याच्यावरती न्यूमेरिकल सोडवायचे असतात, सॉल्व्ह करणार आहोत आपण याच्यावरती. आपण उद्याच्या लेक्चरमध्ये यावरती काही न्यूमेरिकल्स पाहणार आहोत. त्यानंतर आपण अभ्यासणार आहोत ऍव्हरेज ऍटॉमिक मास म्हणजे काय, मॉलिक्युलर मास म्हणजे काय. ओके फ्रेंड्स, थँक्स.